नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु स्टुडंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 लिपिक, शिपाई, ड्रायव्हर व हमाल या पदाकरता काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ते प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत। हे जे प्रश्न आहे हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तुमच्या येणाऱ्या सिलेबसवर आधारित हे सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील। तर ज्यादा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे की भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय। बघा, पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला, बॉम्बे उच्च न्यायालय, कोलकाता उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि अहमदाबाद उच्च न्यायालय। तर मग कोणतं उच्च न्यायालय सर्वात जुनं आहे? योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर 2, कोलकाता उच्च न्यायालय। हे काय आहे? भारतातील सर्वात जुनं उच्च न्यायालय आहे। मग त्याची स्थापना तुम्हाला विचारू शकते की कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना, तर त्याची स्थापना झाली बघा 1 जुलै 1862 रोजी। तर उच्च न्यायालय अधिनियम 1861 अंतर्गत याची स्थापना झालेली। सुरुवातीला त्याचा अधिकार क्षेत्र कोणकोणतं होतं? कोलकाता, मुंबई आणि मद्रास याच भागावर होतं। तर बघा, कोलकाता उच्च न्यायालय पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटावर अधिकार क्षेत्र राखते। कुठं कुठं? पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटावर काय अधिकार क्षेत्र राखतं। आणि त्या न्यायालयाची जी इमारत आहे ती इमारत काय? बेल्जियमच्या क्लॉथ हॉलवर आधारित आहे। कारण असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कोलकाता उच्च न्यायालयाची इमारत डॅशवर आधारित आहे, तर कशावर आधारित आहे? बेल्जियमच्या क्लॉथ हॉलवर ती काय आहे? आधारित आहे। आणि या न्यायालयामध्ये 72 न्यायाधीशाची क्षमता आहे। आणि तुम्हाला 100% विचारला जाणारा प्रश्न आहे की या भारतातील पहिल्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते किंवा मुख्य न्यायाधीशाचं नाव काय आहे? तर ते न्यायाधीश होते बघा बर्न्स पीकॉक। कोण? बर्न्स पीकॉक हे काय पहिले मुख्य न्यायाधीश होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक तर नक्कीच करा, परंतु एक वही आणि पेन आपल्याजवळ असू द्या आणि जे विश्लेषणाच्या माध्यमातून अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगतोय ते नोट डाऊन करीत चला। पुढचा प्रश्न आपण बघूया। मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? भारतामध्ये जे सर्वोच्च न्यायालय त्याच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? बघा, कोण करत असेल? राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती, पंतप्रधान। तुम्हाला जेवढ्या प्रश्नाची उत्तर या प्रश्नपत्रिकेतून येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही काय करा? कमेंटमध्ये देत चला, कारण त्यामुळे काय होतं, तुमचं रिव्हिजन होतं आणि अभ्याससुद्धा होतो। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असेल? योग्य उत्तर असेल बघा याचं पर्याय नंबर 3, राष्ट्रपती यांच्यातर्फे काय जे मुख्य न्यायाधीश असतात ह्याची नेमणूक केली जाते। आणि त्यावर तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारला जातो, जे मुख्य न्यायाधीश असतात यांचा कार्यकाळ किती असतो? तर त्यांचा कार्यकाळ हा वयाच्या 65 वर्षापर्यंत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते कार्य करू शकतात। वयाची 65 वर्ष असं त्याचं उत्तर येईल। पुढचा प्रश्न आपण बघूया। भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहेत? भारतामध्ये सध्या, भारतात विचारल्यावर महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये सध्या किती उच्च न्यायालय आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो। पर्याय तुमच्या समोर दिलेले असतात आणि उत्तर तुम्हाला द्यायचं असतं। बघा 15, 20, 25, 35
भारतामध्ये सध्या किती उच्च न्यायालय आहेत? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3. सध्या भारतामध्ये किती? 25 उच्च न्यायालय आहेत. मग असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की या 25 न्यायालयापैकी सर्वात नवीन न्यायालय कोणत्या राज्यामध्ये झालेले? राज्याचं नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा, आंध्र प्रदेश. या ठिकाणी नुकतंच नवीन उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे. नुकतंच म्हणजे 2019मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील पहिले जिल्हा ई न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? पहिलं जिल्हा ई न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला? कोल्हापूर, बेलापूर, सोलापूर, नागपूर. भारतातील पहिले जिल्हा ई न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल? बेलापूर. हे जे बेलापूर आहे हे कुठे आहे? नवी मुंबई जिल्ह्यामध्ये बेलापूर आहे आणि या ठिकाणी भारतातील पहिले ई न्यायालय सुरू करण्यात आलेले. मग आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की जे डिजिटल ई न्यायालय आहे याची स्थापना कधी झाली? त्याची स्थापना झालेली बघा हे 2023मध्ये सुरू झालेले आणि या न्यायालयात सत्र आणि दिवाणी न्यायालयाचे कामकाज पूर्णपणे डिजिटल स्वरूपात चालते. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट होत असतो. पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये आणि उच्च न्यायालय भरतीमध्ये तर येऊच शकतो. मुंबई, नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर कोणत्या ठिकाणी नसेल? मग उत्तर काय येतं? पर्याय नंबर 3 अहिल्यानगर या ठिकाणी काय? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे. मग या ठिकाणी नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणकोणत्या ठिकाणी आहेत हेही तुम्हाला माहीत पाहिजे. नोट डाऊन करत चला. IMP प्रश्न आहे बघा. मुंबई उच्च न्यायालयाचं बॉम्बे हायकोर्ट मुख्यपीठ मुंबईत आहे. तर कायमस्वरूपी खंडपीठ कुठं कुठे बघा? नागपूर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. त्यानंतर पणजी या ठिकाणी आहे. म्हणजे अशा प्रकारे हे तुम्हाला माहीत पाहिजे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी या ठिकाणी काय आहे? कायमस्वरूपी खंडपीठे आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोल्हापूर उच्च न्यायालयाचे उद्घाटन कधी झाले? खंडपीठ नाही आहे कोल्हापूरला, परंतु ते काय? फिरतं उच्च न्यायालय ते कोल्हापूर ठिकाणी सुरू झाले. तर त्याचं उद्घाटन कधी झालं असं तुम्हाला विचारले किंवा त्याची सुरुवात कधी झाली असाही प्रश्न येऊ शकतो. उद्घाटनही येऊ शकतं किंवा त्याची सुरुवात केव्हापासून झालेली असाही प्रश्न येऊ शकतो. बघा 2020, 2025, 2023, 2000. मग कधीपासून झालेली याची सुरुवात? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा 2025मध्ये या खंडपीठाची काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल थोडीशी आपण माहिती बघूया. बघा 2025मध्ये हे खंडपीठ सुरू झालेले आहे. कोल्हापूर इथे नुकतं सर्किट बेंच म्हणजे मी तुम्हाला सांगितलं फिरते पीठ म्हणतात त्याला. काय? सर्किट बेंच किंवा फिरते पीठ सुरू झाले असून कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर ह्या जिल्ह्यासाठी हे काय करणारे? कार्य करणारे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? IMP प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे की भारतीय स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? पर्याय बघा काय दिले तुम्हाला. MC छागला, न्यायमूर्ती बँडन पॉवेल, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि न्यायमूर्ती PB गजेंद्र गडकर. भारतीय स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड न्यायमूर्ती PB गजेंद्र गडकर. भारतीय स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पुरुषोत्तम बळवंत गजेंद्र गडकर हे होते. त्यांचं नावसुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बरं. PB पुरुषोत्तम बळवंत गजेंद्र गडकर. ते 1966 ते 1971 पर्यंत या पदावर होते. तुम्हाला 4 पर्याय दिलेले. त्यातील ज्या व्यक्ती त्यांचं कार्य काय आहे त्याबद्दल थोडंसं आपण माहिती बघूया. बघा तुम्हाला पहिला पर्याय दिलेला आहे
MC छागला. मग आता MC छागला कोण होते? तर MC छागला राजकारणी आणि शिक्षणतज्ज्ञ होते, ते न्यायाधीश नव्हते. त्यानंतर दुसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे न्यायमूर्ती बॅन्डन पॉवेल. हे कोण होते? तर ब्रिटिश काळातील न्यायाधीश होते, स्वातंत्र्यानंतर नव्हते. हे कधीचे होते? ब्रिटिश काळातील न्यायाधीश होते. त्यानंतर तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे न्यायमूर्ती गोविंद रानडे. तर हे 1893 ते 1901 पर्यंत मुंबई न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. मग कधी? 1893 ते 1901 पर्यंत. मुख्य न्यायाधीश नव्हते आणि स्वातंत्र्य पूर्वी काळामध्ये होते, स्वातंत्र्यानंतर नव्हते. आणि जे न्यायमूर्ती PB गजेंद्र गडकरी हे या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे. कारण काय? तर स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश गजेंद्र गडकर हे राहिलेले. लक्षात आलं? सर्व पॉईंट काय करा, नोट डाऊन करत चला, खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येकावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. पहिल्यांदा चॅनलवर असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील. भेटूया पुढच्या नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.